हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज सुट्टीचा दिवस आहे, तर म्हटलं चला आज आपण नाश्ता बनवूया. तर आज मी बनवणार होतं नाश्त्यामध्ये पनीरचे पराठे. तसे तर पनीरचे पराठे किंवा कोणतेही पराठे मी मुलांच्या टिफिनसाठी करत असते. म्हणून म्हटलं चला आज सुट्टी आहे, तर सगळ्यांसाठी आज आपण पनीरचे पराठे करूया. त्यासाठी मी सर्व रेडी करून घेतलं होतं. पनीरचं सारण रेडी केलं होतं. दुसऱ्या साईडला कणिक पण मळून घेतली होती आणि मग मी पनीरचे पराठे रेडी करायला घेतले. इथे पनीरचे पराठे छान मस्त असे भाजून घेतले. त्याचबरोबर इथे मी गोड दही पण घेतलं होतं. सोबत दह्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान टेस्टी वाटतं. पण आमच्याकडे माझ्या मिस्टरांना पराठ्यांसोबत लोणच्याचं कॉम्बिनेशन आवडतं. मी दही पण दिलं आणि सोबत लोणचं पण दिलं. त्यांनी पण नाश्ता करून घेतला. आमच्याकडे सर्वांनी नाश्ता झाला. त्यानंतर मी पण नाश्ता करून घेतला. खरंच खूप छान टेस्टी असे पनीरचे पराठे झाले होते. तर आम्ही गेलो खुशीला दवाखान्यात घेऊन. दवाखान्याचं काम वगैरे झालं, औषधी वगैरे घेतली. त्यानंतर मग आम्ही निघालो. संध्याकाळला आम्ही बाहेरच जेवण केलं. जसं मग खूप दिवसानंतर आम्ही बाहेर गेलो होतो. असा होता आजचा दिवस. चलो बाय.